इथं आहे ना माझे घरातले सगळे काही कामं आवरून झालेले आणि आहे ना कामं आवरल्यानंतरच आहे ना मी माझी स्वतःची तयारी करते आणि तेच मी इथं करून घेतली. त्यानंतर नाही ना काल धुतलेल्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी राहिलेलं होतं, तेच कपड्यांच्या घड्या पूर्ण घालून घेतल्या. आणि आहे ना तुम्हाला तर माहितीच असेल की आज पूर्ण महाराष्ट्रच बंद आहे आणि त्याच्यामुळे शाळेला सुद्धा सुट्ट्या आहेत. तेच दीदी आहे ना शाळेला सुट्टी असल्यामुळे अशी मस्त टीव्ही बघत एन्जॉय करत होती. आता आहे ना ही तर आराम करत होती, पण मला आहे ना इथं कवीटची चटणी बनवायची होती, त्याच्यामुळेच आहे ना इथं मी कवीट फोडायला घेतलेलं. आम्ही आहे ना जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की ह्या कवीटची चटणी बनवली जाते, पण आहे ना आम्ही कच्चच कवीट खाऊन घ्यायचो, पण ही चटणी अशी बनवतात ते तर आम्हाला माहिती नव्हतं. पण आहे ना आता मी जेव्हा गावी गेलेले तेव्हा आहे ना आईंनी ह्या कवीटची रेसिपी माझ्यासोबत शेअर केली. ते म्हटले की अशी करून बघ, खूपच छान लागते. त्याच्यामुळेच आहे ना ती रेसिपी मी करायला घेतलेली. आणि आहे ना दीदीच्या पप्पांना सुद्धा कवीटची चटणी खूपच आवडते. हे मला आहे ना गावाकडंच कळलं जेव्हा आई मला सांगत होत्या तेव्हा. आणि आहे ना आपल्या बायकांचं कसं असतं, नवऱ्याला एखादी गोष्ट आवडती म्हटल्यावर ती गोष्ट आपण केल्याशिवाय राहत नाही. तर आहे ना सगळ्यात आधी मी कवीट फोडून घेतलं आणि ते ना खलबत्त्यात टाकून त्याच्यामध्ये थोडीशी साखर आणि मिरची पावडर टाकून आहे ना त्याला मस्त असा ठेचा करून घेतला. आणि कोणाकोणाला माहिती होतं बरं कवीटची चटणी बनवली जाते त्यांनी मला कमेंट करून नक्की सांगा, कारण मला तर माहिती नव्हतं की कवीटची चटणी बनवली जाते म्हणून. आणि खरंच खूपच छान लागत होती कवीटची चटणी, आंबट गोड एकदम मस्त झालेली.